गुंतवलेली रक्कम तिप्पट करून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कागल तालुक्यातील बेलवळे इथल्या अशोक पाटीलला कागल पोलिसांनी अटक केली। 1,00,000 रुपयांच्या बदल्यात 3,00,000 रुपये देण्याचं आमिष दाखवून कोऱ्या कागदांच्या बंडलला 500 रुपयांची नोट लावून फसवणूक केली जात होती। न्यायालयानं अशोक पाटीलला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द इथल्या अशोक बापू पाटील यानं तळेगाव इथल्या अशोक तुकाराम शेळके यांना गुंतवलेली रक्कम तिप्पट करण्याचं आमिष दाखवलं होतं। त्यासाठी अशोक पाटील यानं शेळके यांच्याकडून 1,00,000 रुपये घेतले। ही रक्कम तिप्पट करून देतो असं सांगून अशोक पाटीलनं शेळके यांना कोऱ्या कागदांच्या बंडलावर खाली आणि वर 500च्या नोटा लावून 6 बंडलं दिली। पण प्रत्यक्षात आपली फसवणूक झाल्याचं समजता शेळके यांनी 8 जानेवारी 2024 रोजी अशोक पाटील याच्यासह आणखी दोघांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणातील मेहरूम अल्ताफ सरकवास आणि सलील रफिक सय्यद या दोघांना यापूर्वीच अटक झाली आहे। सोमवारी रात्री कागल पोलिसांनी मुख्य आरोपी अशोक पाटीलला अटक केली आहे। त्याला आज न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।